नमस्कार, मी केतकी जोशी आणि पहिलीच बातमी आहे. मुंबईतली धक्कादायक बातमी आहे, कारण मुंबईमध्ये फेसबुक पोस्टच्या वादातून एका काँग्रेस कार्यकर्त्याची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मनोज दुबे असं या काँग्रेस कार्यकर्त्याचं नाव आहे. चांदिवली विधानसभा इथल्या विकासाबाबत भाजपच्या एका कार्यकर्त्याच्या पोस्टवर काल एका कार्यकर्त्यानं पोस्ट टाकली होती आणि यावरून काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते फेसबुकवरच भिडले होते. हा वाद इतका चिघळला की रात्री 1:30 वाजण्याच्या दरम्यान मनोज दुबे याला 4 ते 5 मारेकऱ्यांनी गाठलं. त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली आणि त्यानंतर हाणामारी सुद्धा झाली. त्यात मनोजवर धारदार शस्त्रानं मारेकऱ्यांनी हल्ला केलाय. जखमी अवस्थेत मनोजला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या प्रकरणात साकीनाका पोलिसांनी 3 ते 4 जणांना ताब्यात घेतले. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी. मनोज, धक्कादायक आहे हे सगळं. काय अधिक सांगशील या काँग्रेस कार्यकर्त्याबद्दल आणि कोणाकोणाला ताब्यात घेण्यात आलंय? अगदी बरोबर आहे. काल रात्री 1:30 वाजेच्या सुमारास ही घटना घडलेली आहे. काँग्रेसचा कार्यकर्ता जो मनोज दुबे आहे त्यांनी एक फेसबुक पोस्ट टाकली होती आणि तिच्यावरच जे भाजपाचे कार्यकर्ते त्यांचे त्या फेसबुक पोस्टवरच हमरी-तुमरी झाली होती आणि त्यावरूनच मग हे आमने सामने आले होते आणि त्या रागाच्या भरात वादावादी झाली आणि त्यातूनच मनोज दुबेवर हा हल्ला झालेला आहे. याबाबत साकीनाका पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतलेला आहे, परंतु पुढचा तपास सुरू असल्यामुळे पोलीस मात्र या बाबतीत सांगण्यात थोडा उशीर करत आहेत. परंतु एकंदरीतच राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे या प्रकरणामध्ये सर्वच पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत ते पोलीस स्टेशन समोर सुद्धा आले होते, पोलिसांसमोर बोलत आहेत. परंतु एकंदरीतच याला अजून पूर्णपणे गुन्हा दाखल झालेला असला तरी आरोपीची ओळख पटवून त्यांना अटक करण्याचं काम सुरू आहे. धन्यवाद मनोज या सगळ्या माहितीबद्दल. या बातमीवर आपण लक्ष ठेवून असणार आहोत, पण एक अत्यंत महत्वाची बातमी आहे, विशेषतः रोज कामावर जाणाऱ्यांसाठी. कारण ओला आणि उबेरचा आज संप आहे. योग्य मोबदला मिळत नसल्यानं हे ओला आणि उबर चालक आज संपावर गेलेले आहेत. वर्षभरातला हा दुसरा संप आहे. उबरच्या कार्यालयावर मोर्चा धडकणार आहे आणि राष्ट्रीय मिल मजदूर संघाचा सुद्धा या संपाला पाठिंबा आहे. ओला आणि उबर चालकांची वारंवार तक्रार असते की त्यांना योग्य मोबदला मिळत नाही, कारण त्याच्यातून कमिशन कापून घेतलं जातं. आता आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार. अक्षय, सरसकट सगळे ओला आणि उबर रिक्षाच्या टॅक्सी चालक यामध्ये सहभागी होणार आहेत का? काही ठराविक ड्रायव्हरचाच याला पाठिंबा आहे? पूर्णपणे ही सेवा बंद राहणार आहे? किती हा जो संप पुकारलाय हा ओला उबेर चालकांची जी असोसिएशन आहे, या असोसिएशननी हा संप पुकारलाय आणि यालाच राष्ट्रीय मिल मजदूर संघ जे राष्ट्रवादीचे मुंबईचे सचिन आहे यांच्या संघटनेने पाठिंबा दिलाय. तर यावेळी असं आहे की ज्या संघटनेने किंवा कुठल्याही असोसिएशननी पाठिंबा किंवा संप पुकारला तर अशावेळी अनेकांमध्ये दुमत होते. मात्र बहुतांश ओला उबेर सेवा ही आजच्या या संपामुळे प्रभावित होण्याची शक्यता आहे. सगळ्यात महत्वाचं कारण जर बघितलं तर ओला उबेर सेवा ज्यावेळी सुरू झाल्या तर त्यावेळी अक्षरशः 4-चाकी गाड्यांचं पीक आलं होतं. अनेक लोकांनी गाड्या घेतल्या होत्या आणि त्या सरसकट गाडी घ्यायची आणि ओला उबेरला लावायची अशा पद्धतीचं एक सत्र सुरू होतं. अलीकडच्या काळात जर बघितलं तर जो मोबदला ओला उबेरनी सुरुवातीच्या काळामध्ये या ओला उबेर चालकांना देऊ केला होता तो मोबदला आता काही कमी करण्यात येतोय आणि याचमुळं म्हणजे या ठिकाणी चालकांमध्ये ओला उबेर चालकांमध्ये नाराजी आहे. त्याच्याच विरोधात हा मोर्चा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. 2 गोष्टी यामध्ये झालेल्या आहे. एकतर मोबदलाही कमी आणि प्रति किलोमीटर मागे जे दर असतात ग्राहकांसाठी तेही ओला उबेरने स्पर्धेमुळे कमी केलेली आहे. वाहनांची संख्या वाढली, अर्थात त्याचा हा परिणाम दिसतो. वाहनांची संख्या वाढल्यामुळे मोबदला हा कमी मिळतोय ओला उबेर चालकांना. त्यामुळं हा सगळा जो मोर्चा असणार आहे, यानंतर बैठक सुद्धा ओला उबेर प्रशासनासोबत उबेर प्रशासनासोबत. आणि या सगळ्याबद्दल आम्ही तुझ्याकडनं अपडेट्स घेत राहणार आहोत. पण ही महत्वाची बातमी आहे, कारण टॅक्सी वेळेवर मिळत नाही किंवा जायला उशीर होतो. अनेक ठिकाणी ओला आणि उबेर हे हक्काचं सध्याचं साधन झालेलं आहे आणि अशा वेळेला नक्कीच जे कामावर जाणारे किंवा अन्य ठिकाणी प्रवास करणारे रोजच्या रोज ओला आणि उबेरनी जे प्रवासी आहेत त्यांच्यासाठी खूप मोठं नुकसान होऊ शकतं, त्यांची अडचण होऊ शकते. यानंतर पुढची एक महत्वाची बातमी, एल्गार परिषद आयोजन प्रकरणी आज पुणे कोर्टात सुनावणी होतीये. आरोपींना जामीन मिळणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. 5 पैकी 4 आरोपी सध्या नजर कैदेत आहेत. सुधा भारद्वाज, वरवरा राव, वर्णन गोंजावलीस आणि अरुण फरेरा सध्या नजर कैदेत आहेत. तर गौतम नवलखांना काही दिवसांपूर्वी जामीन मिळालाय.